हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात, स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड जे महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन आहे ते कुठून आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. हे ऑफिशियल साइट आहे. कोणती मित्रांनो? अंदमान अँड निकोबार आइसलँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. तर मित्रांनो, अंदमान निकोबार मध्ये जे मेडिकल सायन्सचे इन्स्टिट्यूट आहे, तर याच्यामध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत, फार्मासिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे कोणते फार्मा स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असणार आहे. तर या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असणार आहे. तर हे सर्व जे डिटेल आहे मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, या ऑफिशियल साईटवर जे रिक्रुटमेंट सेक्शन आहे, तर या सेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन तिथे भेटणार आहे. तर तो वॅकन्सी नोटिफिकेशन मी डाउनलोड करून तुम्हाला जे सर्व डिटेल आहेत त्या डिटेल दाखवणार आहे आणि याच्यामध्ये कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत हे सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या नोटिफिकेशन मध्ये अदर पण वॅकन्सीज आहेत, पण आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तर मित्रांनो, इथे 5th नंबरला फार्मासिस्ट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, एज क्रायटेरिया जो दिलेला आहे तो किती आहे? 30 वर्ष. म्हणजे तुमचं एज 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. बोथ फिमेल अँड मेल कॅन्डिडेट दोघांसाठी जे एज क्रायटेरिया असणार आहे ते किती असणार आहे? 30 वर्ष. त्याच्यानंतर मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही इथे बघा, डिप्लोमा इन फार्मसी और डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. म्हणजे मित्रांनो, तुमचा जर डिप्लोमा झाला असेल किंवा बी फार्म झालेला असेल तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्ही दोन्ही पण डी फार्म आणि बी फार्म सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत. फक्त कंडिशन इथे जर बघितली, शुड बी रजिस्टर्ड विथ द फार्मसी काउन्सिल अंडर द सेक्शन 12 ऑफ फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो, पीसीआयचं जे रजिस्ट्रेशन असतं ते तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत. जर मित्रांनो, इथे तुम्ही खाली एक बघत असाल की 1 year एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड. तर मित्रांनो, हे डिझायरेबल आहे. म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स जरी नसेल तरी तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत. जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स भेटणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी जर बघितल्या तर टोटल 2 वॅकन्सीज आहेत. तर काही स्टुडंट म्हणतात की सर खूप कमी वॅकन्सी आहेत, पण मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात, 1 असेल, 50 असतील, 100 असतील, ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तर याच्यामध्ये जर पेकेल जर बघितलं की फार्मसिस्टच्या जॉबचं पेकेल किती असणार आहे, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता 35,400 तुमची मंथली सॅलरी असणार आहे. तर याचं महत्वाचं आहे की सर सिलेक्शन कसं होणार आहे. तर या सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता, वॉक इन इंटरव्ह्यू इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक हे इन्स्टिट्यूटचं नाव आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागेल? वॉक इन इंटरव्ह्यू द्यावं लागेल. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत. तर मित्रांनो, इथे खूप सारे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. द कॅन्डिडेट शुड बी ब्रिंग द ओरिजिनल सर्टिफिकेट अँड द कॉपी ऑफ सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, प्लस मित्रांनो सेल्फ अटेस्टेड केलेले कॉपी, म्हणजे सर्वांची झेरॉक्स करून त्याच्यावर तुम्हाला साइन करावं लागेल. तो एक सेपरेट बंच, प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या टाइमला घेऊन जावं लागेल. तर याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत हे पण दिलेलं आहे आणि मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म पण या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तर डॉक्युमेंट मध्ये बघू शकता, पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲड्रेस प्रूफ, 10th मार्क मेमो, +12, नंतर बॅचलर डिग्री
जर डिग्री झालेली असेल तर तुमचं बी फार्मचं तुम्हाला लागेल, जर डिप्लोमा झाला असेल तर तुमचं डिप्लोमाचं फायनल इयरचं मार्कशीट किंवा जे सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक्सपिरियन्स असेल तर ते तुम्हाला लागणार आहे आणि हे ॲप्लिकेशन फॉर्म जे दिलेले आहे ते तुम्हाला व्यवस्थित फिल करावं लागेल। याच्यामध्ये तुम्ही डिटेल बघू शकता, नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, नॅशनॅलिटी, जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर फोटोग्राफ पण इथे दिलेले। हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित फिल करावी लागेल। हे ॲप्लिकेशन सोबतच तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस सेल्फ अटेस्टेड कॉपी घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। आता महत्त्वाचं आहे की सर इंटरव्ह्यू कोणत्या डेटला होणार आहे, तर तुमचं जे इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो ते कधी होणार आहे, 21 ऑक्टोबर 2024। तर या डेटला दिलेल्या लोकेशनवर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। आणि मित्रांनो ही जे पोस्ट असणार आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, 1 इयर तर कन्फर्म आहे, आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते वाढत जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये सॅलरी पण चांगली आहे। तर मित्रांनो हा वॅकन्सीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा। थँक्यू।